Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख आपल्या वाटेला येत असतं, आपली परीक्षा घेत असतं. आता त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा प्रश्न तुमचा. म्हणून मित्रांनो, जर दुःख आपल्या वाटेवर येत असेल तर त्याला हसतमुखाने स्वीकारा, कारण दुःखाची चव चाखणं गरजेचं असतं. कसं आहे मित्रांनो, जर दुःख तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा डोकावत असेल, याचा अर्थ असा आहे की तुमचे जो स्ट्रगल चालू आहे तो संपणार आहे आणि नवीन जीवनाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे आयुष्य आपल्याला घडवत असतं, शिकवत असतं आणि हा जो प्रवास असतो आयुष्याचा हा चालू असतो. मग यामध्ये दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे जो मानवी स्वभावाचा सर्वात गळत पण तितकाच जवळचा पैलू आहे, ईर्ष्या, मत्सर, राग, क्रोध या श्रेणीमध्ये मोडणारा एक नवीन घटक किंवा नवीन भाग म्हणजे ईर्ष्या. आपल्या मायबोलीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, ईर्ष्येचे घर नेहमी खाली असते. ही म्हण तुम्ही ऐकली असेल आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडून किंवा तुमच्या कानावर पडली असेल ही म्हण. ही केवळ एक म्हण नाही मित्रांनो, तर ह्या आयुष्याचे मोठे सत्य आहे. समाजामध्ये ईर्ष्या खूप वाढलेली आहे. तुम्ही जर फेस करत असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल तो कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुमच्या सोबत काही असा प्रकार घडलाय का, की तुम्ही आता सक्सेस म्हणजे कष्ट केले आणि तुमचे चांगले दिवस झाले, पण जळणाऱ्यांची लोकांची संख्या या समाजात जास्त आहे आणि तुमच्या सोबत सुद्धा एकतरी ऍक्सिडेंट किंवा एकतरी अशी गोष्ट झाली की बाबा मी स्ट्रगल करत होतो तेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हतं आणि मी आता सक्सेस झालो किंवा माझे बऱ्यापैकी दिवस चालू झाले तेव्हा जळणारे लोक सुद्धा माझ्यासोबत आहेत. आयुष्य म्हटलं की या गोष्टी आपल्या सोबत येतात. तर महत्वाचं म्हणजे ईर्ष्या म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या प्रगतीवर, मगाशीच बोललो, त्याच्या सुखावर किंवा त्याच्याकडे असलेल्या वस्तूंवर वाईट नजर ठेवणे म्हणजे ईर्ष्या. समाजामध्ये आपण वावरत असताना आपला संघर्ष हा चालू असतो आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी, मुलाबाळांसाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी. मित्रांनो, समाजामध्ये अशी लोक काही दिसतात की ते दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात, त्यांना ते बघावत नाही किंवा त्याला खाली खेचण्यासाठी त्यांच्या मनामध्ये ती इच्छा असते की याचं कधी वाईट होईल. अशी इच्छा मनात धरणे म्हणजे ईर्ष्या होय. आणि ज्याचे घर खाली असते, जी व्यक्ती दुसऱ्याचा वाईट विचार करते, त्या व्यक्तीचं कधी भलं होत नाही, कारण तो माणूस त्याच्या प्रगतीच्या शिखरापासून किंवा वैचारिक शिखरापासून खूप लांब असतो. ईर्ष्येचे स्वरूप, माणूस जेव्हा दुसऱ्याच्या यशाने दुःखी होतो तेव्हा तो स्वतःचा प्रगतीचा मार्ग असतो म्हणजे सक्सेसचा मार्ग जो असतो तो बंद करत असतो. मित्रांनो, ईर्ष्या ही एका असाध्य रोगासारखी आहे. ईर्ष्या नुकसान तर करतेच मित्रांनो, पण स्वतःच सुद्धा नुकसान करतं. ते कसं, कारण जो माणूस दुसऱ्याचं वाईट बघतो, ईर्ष्या त्याच्या मनाला आतून पोखरून टाकते. जसे एखादे लाकूड त्याला लागलेल्या वाळवीमुळे आतून पोकळ होते, तसेच ईर्ष्या माणसाला आतून पोकळ करत असते. कारण त्याच्या मनामध्ये विचाराचा तो गुंता झाला असतो, एखाद्या व्यक्तीबद्दल तो खूप वाईट झालेला असतो आणि त्यामुळे त्याचा वैचारिक तो अंधारात जात असतो, स्वतःची प्रगती थांबवत असतो. म्हणून आयुष्यामध्ये
कष्ट करा, मेहनत करा. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणारे लोक भेटतील तर त्यांच्यापासून सावध राहा, 2 हात लांब राहा. आणि ईर्ष्या करण्यापेक्षा तू काय चांगलं करतोय याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्याच जे चांगला गुणधर्म आहे तो स्वीकारा, जेणेकरून आयुष्यामध्ये तुमचं भलं होईल. आजकालचा माणूस दुसऱ्याच्या घरातील दिव्याकडे पाहत इतका व्यस्त झाला आहे की तो स्वतःची जी वाट आहे घरातील पेटवायला विसरून गेलेला आहे. सांगायचं असं की दुसऱ्याची प्रगती बघणं, स्वतः आतमध्ये झुरत राहणं, त्याचं कसं बरं झालं, माझं का नाही होत आहे. पण हा जो मधला जो पिरियड असतो त्याने संघर्ष केला असतो, संघर्ष हा कोणाला दिसत नाही, पण त्यामागील जे सक्सेस असतं ते सर्वांना दिसत असतं. आजकालचा माणूस खरंच बिझी झालेला आहे, स्वतःच बघत नाही, दुसऱ्यांचं जास्त बघतो आणि त्याची प्रगती तिथे थांबत असते. आता आपल्या मायबोलीमध्ये सुरुवातीला सांगितलं की एक म्हण आहे, ईर्षेचे घर खाली असते. याचा नेमका अर्थ काय आहे तर ईर्षेचे घर खाली असण्याचे 3 प्रमुख कारण आहेत मित्रांनो. त्यामध्ये पहिलं आहे विचारांची दरिद्रता. माणूस हा जसा विचार करतो तसा तो बनत असतो, घडत असतो, त्याचा बौद्धिक पातळीचा विकास होत असतो, बरोबर ना. जो माणूस दुसऱ्यांचा विचार जास्त करतो म्हणजे वाईट विचार करतो, त्याचे स्वतःचे विचार कधीच समृद्ध होऊ शकत नाही मित्रांनो, किंवा त्याच तो प्रगती थांबवत असतो. कारण जो दुसऱ्यावर जळत असतो याचं वाईट व्हायला पाहिजे, त्याच्याकडे स्वतःच काही ध्येय नसतं, एम नसतं, गोल नसतं, येणाऱ्या दिवसाची त्याला काळजी नसते आणि तो दुसऱ्यांवरच टीका करत असतो आणि त्याचा आयुष्याचा हा प्रवास हळूहळू तसा त्याला अंधारमय जीवनामध्ये ढकलत असतो. म्हणून आयुष्यामध्ये कोणाचाही वाईट विचार करू नका, कुशल कर्माची सुरुवात करा. जर कुशल कर्मांची सुरुवात केली तर तुमचं नक्की चांगलं होईल. म्हणून कुठेतरी चांगलं होईल असा विचार घेऊन मनात एक चांगली सुरुवात करा. दुसरं कारण आहे मित्रांनो कर्तृत्वाचा अभाव. म्हणजे स्वतःमध्ये आपण किती सक्षम आहात हे न समजता दुसऱ्यांचं वाईट कसं होईल यावर भर देणे. ज्याच्याकडे काहीच कर्तृत्व नसतं किंवा त्याला कोणाचाही हेवा वाटत नाही, ज्याच्याकडे काहीच करण्याचे सामर्थ्य नाही, तोच माणूस व तीच व्यक्ती ईर्षेच्या आहारी जाते. आता शांततेचा अभाव हे तिसरं कारण आहे. ज्या माणसाच्या मनात ईर्ष्या येते, ईर्ष्याने तो मानव आतून पेटतो. पहिलं सांगितलं विचारांची दरिद्रता, कर्तृत्वाचा अभाव. आता तिसरा आहे शांततेचा अभाव. जे माणसं, जे लोक ईर्ष्या करतात, दुसऱ्याचं काही चांगलं बघवत नाही त्यांना, त्यांचं मन हे नेहमी अस्वस्थ असतं, शांत त्यांचं मन नसतं. जिथे केवळ निगेटिव्ह विचार असतात त्यांच्या मनात, 24 तास फक्त निगेटिव्ह चालू असतं. मग अशा लोकांसाठी किंवा ईर्ष्यावर कशी मात करायची ते ऐका. आता प्रश्न हा येतो मित्रांनो की ईर्ष्या आहे तो एक गुणधर्म आहे की तो जाता जात नाही. दुसऱ्याचं बघणं जळणारे पण लोक असतात आणि तो गुणधर्म जात नाही. सर्वात आधी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांच्या प्रगतीकडे बघून स्वतःला झुरवू नका. ईर्ष्या निर्माण होते, ईर्ष्याचं रूपांतर रागात होतं आणि नको ते घडतं. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर, स्वतःच्या कुशल कर्मांवर लक्ष केंद्रित करा. आयुष्यात वेळ कमी आहे, येणारा दिवस कसा येईल कोणाला काही माहित नाही. ध्येय मोठी ठेवा मित्रांनो. जर तुम्हाला एखाद्याची प्रगती किंवा सक्सेस बघून राग येत असेल किंवा वाईट वाटत असेल तर तो एक संकेत आहे. समजा मित्रांनो की आता आपण समाजात राहतो, आपल्याला राग, द्वेष, ईर्ष्या या निसर्गाने प्रदान केलेल्या गोष्टी आहेत. त्या आपोआप आपल्यामध्ये डेव्हलप होत असतात हळूहळू, वेळेनुसार, परिस्थितीनुसार. पण जर तुम्हाला एखाद्याची म्हणजे प्रोग्रेस किंवा सक्सेस, यश बघून जर राग येत असेल तर समजा तो एक निसर्गाचा संकेत आहे
की तुम्हाला अजून खूप काही करायचे, तो असा संकेत असतो. माणूस त्याला उलट्या पद्धतीने घेतो, उलट्या डायरेक्शनने घेतो. दुसरं म्हणजे कृतज्ञता बाळगा. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाला आणि निसर्गाला धन्यवाद करा. आपण बुद्धिमान प्राण्यामध्ये आपल्या माणसाचं वर्णन होतं, म्हणून तो काय करतोय याच्यावर भर न देता आपण काय करायला पाहिजे याच्यावर भर द्या. आजकाल माणूस फक्त आयुष्य जगतोय, समाधान त्याला मिळत नाहीये. विचारांचा गुंता त्याच्या मनामध्ये चालू आहे आणि नेमकं असं होत आहे की हे सर्वांचं ईर्ष्या रूप मध्ये ईर्ष्या त्याच्या मनात पेटली जाते. राग, द्वेष, मत्सर या भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होत आहेत आणि त्यामुळे ईर्ष्याला आपल्या मनात जागा उरत नाही. माणूस समाधानी असला ना की त्या ईर्ष्याला, त्या रागाला आपल्या मनात जागा उरत नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे मित्रांनो, सूर्य असतो ना तो कोणाच्या सांगण्यावरून उगवत नाही. एखाद्याने सांगितलं बाबा तो आज उगवू नकोस, तो कोणाचं ऐकत नाही. ते प्रकृती आहे, निसर्ग आहे आणि तो त्याच्या वेळेनुसार उगवत असतो. म्हणून जर तुमचा संघर्ष चालू असेल तर एक दिवस तुम्ही पण चमकणार त्या सूर्यासारखे. फक्त त्यासाठी कुठून तरी सुरुवात करणे गरजेचं आहे. ईर्ष्या मनात येऊ देऊ नका. चांगला गुणधर्म हाच आहे की एखादी व्यक्ती जर सक्सेस होत असेल तर त्याची संगत करा, त्याच्याकडून शिकून घ्या की त्याने काय संघर्ष केला, कशा प्रकारे केला, हे गुण आत्मसात करा. मित्रांनो, सूर्य स्वतःचा प्रकाश पसरवण्याचं काम चालू ठेवतो. तसंच आपण आपलं सक्सेस कडे जाण्याचा जो मार्ग आहे तो निवडा आणि त्या मार्गामध्ये जे अडथळे येतील त्यांना सामोरे जा, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि मी जसं सूर्याचं उदाहरण दिलं त्या प्रकारे तुम्ही सुद्धा सूर्यासारखे बना, चमकत राहा. आजकाल माणूस स्वतःची तुलना किंवा स्वतःला कमी लेखतो. मी भरपूर वेळा बोलतो की स्वतःला कम्पेअर करू नका कोणाशी. तुम्ही स्वतः एक ग्रेट आहेत ही भावना सतत मनात असू द्या. जे माणसं सक्सेस होतात त्यांनी खूप संघर्ष केला असतो, म्हणून ते सक्सेस बघतात, फील करतात आणि आनंदाने जगतात. जे माणसं आयुष्यामध्ये फक्त वेळ मारण्याचे काम करतात ते कधी आयुष्यात सक्सेस होत नाही मित्रांनो. म्हणून सक्सेस व्हायचं असेल, यश मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न नक्की करा. प्रयत्न फक्त प्रामाणिक असले पाहिजे. जर तुम्ही कष्ट करत असाल त्या कष्टाचं डायरेक्शन चांगलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, ईर्ष्येचा त्याग करा. एखादी गोष्ट वाईट असेल, एखादा विचार वाईट मनात येत असेल त्याचा त्याग करा आणि एक नवीन सुरुवात करा. काय माहित तुमचं जीवन बदलून जाईल. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन संकल्पासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि चॅनलवर नवीन असाल, मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.